नमस्कार मित्रांनो, आज आपण टी महा टी पेपर 1 म्हणजेच वर्ग 1 ते 5 साठी जो पेपर आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयीचे आपण पटपट काही प्रश्न बघणार आहोत. चला बघूया. बघा, प्रश्न 500 आहे, म्हणजे या पुस्तकातला हा 500 असणारा प्रश्न चालू आहे. अध्यापनात प्रत्यक्ष इंद्रियाच्या वापराने डॅश डॅश देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. अध्यापन अनुभव, प्रत्यक्ष अनुभव, अनुभव का लिखित अनुभव? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे अध्यापकाने अध्यापनामध्ये प्रत्यक्ष इंद्रियाच्या वापराने जेव्हा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक अनुभव हा प्रत्यक्षपणे मिळविणे अधिक डॅश डॅश असते. आता इथं साहजिकच उत्तर येते परिणामकारक. प्रत्येक अनुभव हा प्रत्यक्षपणे मिळविणे अधिक परिणामकारक असते. याच्यामध्ये आकलनकारक येणार नाही, अहितकारक येणार नाही, व्यवस्थापनकारक सुद्धा येणार नाही. तर इथं करेक्ट आन्सर आहे परिणामकारक. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव देता येणे शक्य नसते तेव्हा डॅश डॅश अनुभव दिले जातात. चांगले अनुभव, अविशेष अनुभव, लिखित अनुभव का अप्रत्यक्ष अनुभव? तर याचं योग्य उत्तर आहे अप्रत्यक्ष अनुभव. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव देता येणे शक्य नसते तेव्हा त्या ठिकाणी अप्रत्यक्ष अनुभव असे दिले जातात. पुढचा प्रश्न बघूया. बुद्धी व मनाबरोबरच व्यक्तीचा कारक कौशल्यांचाही विकास घडत असतो. त्याचा संबंध डॅश डॅश क्षेत्राशी येतो. बघा, त्याचा संबंध क्रियात्मक, बोधात्मक, भावात्मक का आंतरक्रियात्मक क्षेत्राशी येतो? तर साहजिकच आहे, बुद्धी म्हणलं की बोधात्मक, आणि बुद्धी आणि मन म्हणलं की क्रियात्मक. इथं काय म्हणलेलं आहे? बुद्धी व मनाबरोबरच व्यक्तीचा कारक कौशल्यांचाही विकास घडत असतो, म्हणजे इथं क्रियात्मक. पुढचा प्रश्न बघूया. प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी डॅश डॅश करत असतो. आंतरक्रियाने, अनुकरणाने, सहकार्याने, सहमार्गाने. तर याचं योग्य उत्तर आहे अनुकरणाने करत असतो. प्रत्येक व्यक्ती हा असंख्य गोष्टी अनुकरणाने करत असतो, म्हणजे दुसऱ्यांचं पाहूनच तो करत असतो. अनेकदा केलेल्या सरावामुळे कोणतीही कृती रेखीव डॅश डॅश व निर्दोष बनू शकते. बघा, अनेकदा केलेल्या सरावामुळे कोणतीही कृती रेखीव. आता इथं रेखीव म्हणल्यावर चुकीची येईल का? साहजिकच नाही. अचूक म्हणजे न चुकता, व्यवस्थित आणि व्यवस्थापित. तर इथं योग्य पर्याय आहे अचूक. म्हणजे अनेकदा केलेल्या सरावामुळे कोणतीही कृती रेखीव, अचूक व निर्दोष बनू शकते. आता बघूया पुढचा प्रश्न. अनेक कौशल्यांच्या एकत्रीकरणाच्या सरावाने डॅश डॅश सहजरित्या प्राप्त होते. मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन का परीक्षा? तर याचं योग्य उत्तर आहे अध्यापन. म्हणजे बघा, आपण अध्यापन करत असताना अनेक कौशल्याचा आपण वापर करत असतो, आणि अनेक कौशल्यांच्या एकत्रीकरणाच्या सरावाने अध्यापन हे कसं होऊन जातं? सहजरित्या होतं. पुढचा प्रश्न बघूया. इष्ट दिशेने, मग इष्ट म्हणजे चांगल्या दिशेने, इष्ट दिशेने बदल घडवून आणण्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्रसंग सादर करणे म्हणजे डॅश डॅश होय. आता इथं अध्ययन येईल का? नाही येणार. अनुभूती म्हणजे इष्ट दिशेने जर बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्रसंग साधन करणे म्हणजे अनुभूती द्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. अध्यापनात अध्यापकाने हेतू परस्पर घडवून आणलेला प्रसंग व विद्यार्थी यांच्या होणाऱ्या आंतरक्रियेला डॅश डॅश म्हणतात. आता बघा, याच्यामध्ये शैक्षणिक अनुभूती म्हणतात, अध्यापक अनुभूती म्हणतात का अध्यापन अनुभूती म्हणतात का अनुकरणाची अनुभूती म्हणतात?
तर साहजिकच याचं उत्तर आहे शैक्षणिक अनुभूती. म्हणजे शिक्षक वर्गात शिकवत असताना त्यांनी हेतुपुरस्पर एखादा प्रसंग घडवून आणला असेल तर तो प्रसंग आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी जी आंतरक्रिया आहे त्याला शैक्षणिक अनुभूती असे म्हणतात. यानंतर पाहूया बघा, यानंतरचा 509 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्त्वपूर्ण व प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे. शाळा, कॉलेज, समान, घर, कुटुंब. तर बघा, साहजिकच आहे इथं घर आणि कुटुंब, कारण घर कुटुंब हे व्यक्तीला जन्मापासून म्हणलेलं आहे. जन्मल्याबरोबर मूल शाळेत येत नाही, तर घर आणि कुटुंब हे त्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळे अनुभव देण्याचं एक महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक स्तरावरचं एक केंद्र आहे असं म्हटलेलं आहे. 510 प्रश्न बघूया. डॅश डॅश हे अनुभव देण्याचे एकमेव औपचारिक केंद्र आहे. शाळा, घर, कुटुंब, समाज. आता या ठिकाणी औपचारिक केंद्र म्हणलेलं आहे म्हणून इथं निश्चितच शाळा येईल. म्हणजे शाळा हे एक अनुभव देण्याचं एकमेव औपचारिक केंद्र आहे. आता पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीच्या वर्तनाला इष्ट वळण लावण्याच्या दृष्टीने शाळेतून डॅश डॅश दिले जातात. उपक्रम दिले जातात, कौशल्य दिले जातात, उत्तेजन दिले जातात का अनुभव दिले जातात? तर इथं उत्तर काय येईल? अनुभव दिले जातात. ठरवलेले डॅश डॅश साध्या होण्याच्या दृष्टीनेच अनुभवांची योजना करावी लागते. तर याचं योग्य पर्याय आहे, बघूया सगळे पर्याय. संघटन, व्यवस्थापन, उद्दिष्ट का अनुकरण? तर याचं उत्तर आहे उद्दिष्ट. म्हणजे ठरवलेलं उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीनेच आपण काय करतो? त्या अनुभवांची योजना करत असतो. पुढचा प्रश्न बघा. कोणतीही वृत्ती निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम त्याकडे व्यक्तीचे डॅश डॅश गेले पाहिजे. अवधान. साहजिकच आहे, अवधान गेले पाहिजे. ज्या बाबीकडे अवधान जाते त्यात डॅश डॅश निर्माण होऊ शकते. अभिरुची. अभिरुची म्हणजे आवड निर्माण होऊ शकते. ज्या बाबीकडे आपोआपच लक्ष जातं त्याच्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते. अवधान व अभिरुचीचा परस्पर संबंध डॅश डॅश बाबीला लागू होतो हे लक्षात घेऊन अध्यापकाने वागले पाहिजे. तर इथं बरोबर उत्तर आहे प्रत्येक. अवधान व अभिरुचीचा परस्पर संबंध प्रत्येक बाबीला लागू होतो हे लक्षात घेऊन अध्यापकाने वागलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश हा व्यक्ती वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगातून करत असतो. आता इथं आविष्कार, मूल्य स्वीकार, स्वीकार का आत्म आविष्कार? तर याचं योग्य उत्तर आहे मूल्य स्वीकार. मूल्य स्वीकार हा व्यक्ती वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगातून करत असतो. कुठल्याही बाबतीत नेमके काय करायचे हे ठरवणे म्हणजे डॅश डॅश होय. आता इथं आत्मविष्कार येईल का मूल्य निर्णय, आत्मस्वीकार का आविष्कार? तर याचं योग्य उत्तर आहे मूल्य निर्णय. डॅश डॅश क्षेत्र व्यक्तीच्या बुद्धीच्या विकासाचे क्षेत्र आहे. बोधात्मक क्षेत्र. इथं ज्ञानात्मक येणार नाही, आंतरक्रियात्मक आणि भावात्मक सुद्धा येणार नाही. तर इथं काय येईल? बोधात्मक क्षेत्र हे व्यक्तीच्या बुद्धीच्या विकासाचे क्षेत्र आहे. कोणत्याही आशयाला व्यक्तीला माहिती देणे म्हणजे डॅश डॅश होय. बघा आता इथं किती छान प्रश्न आहे. ज्ञान. आता माहिती देणे म्हणजे काय? ज्ञान होय. आता 20वा प्रश्न बघूया. साहित्यात समीक्षक हा डॅश डॅश असतो. साहित्यकार असतो, मूल्यमापक असतो, दृष्टीकर्ता असतो का महान असतो? तर जो समीक्षक असतो तो मूल्यमापक असतो. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि पुढचे 20 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.